इलस्ट्रेशन नंबर 4 PDF ओपन करा किंवा नोट डाऊन करून घ्या पटकन. झालं? येस सर. ओके. आता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. ABC Limited is following ABC budgeted overheads and cost drivers volume are as follows. कॉस्ट पूल दिलेले आहेत, बजेटेड ओव्हरहेड्स दिलेले आहेत, कॉस्ट ड्रायव्हर्स दिलेले आहेत, बजेटेड व्हॉल्यूम दिलेले आहेत. ओके. आता फर्स्ट आपण त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, द कंपनी हॅज प्रोड्यूस अ बॅच ऑफ 5000 कंपोनेंट्स. कंपनी कितीची बॅच प्रोड्यूस करते तर 5200 कंपोनेंट्स. इट्स मटेरियल कॉस्ट वॉज 2,60,000 अँड लेबर कॉस्ट 4,90,000. देन युजेस ऑफ ऍक्टिव्हिटीज. सो ऍक्टिव्हिटीज कोणकोणते यूज करणार त्या दिलेल्या आहेत आणि कॅल्क्युलेट काय करायला सांगितलेलं आहे, कॉस्ट ड्रायव्हर्स रेट देन कॉस्ट ऑफ बॅच ऑफ कंपोनंट्स. सो आधी आपण काय करूयात की कॉस्ट ड्रायव्हर बजेट दिलेलं आहे आपल्याला व्हॉल्यूम आणि ओव्हरऑल कॉस्ट दिले, बजेट ओव्हरहेड्स दिलेले आहेत, बजेटेड ओव्हरहेड्स. तो आपण कॉस्ट ड्रायव्हर्स पर युनिट काढून घेऊयात आधी. मग कॉस्ट ड्रायव्हर पर युनिट काढून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे सांगा. अमेय फुलूद. आता इथे तुम्हाला कॉस्ट पूल दिलेले, कॉस्ट ड्रायव्हर दिलेले आहेत, बजेटेड ओव्हरहेड दिलेले आहेत, बजेटेड व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे युनिट्स दिलेले आहेत. मग तुम्हाला आता कॉस्ट पर युनिट, कॉस्ट ड्रायव्हर पर युनिट काढण्यासाठी तुम्ही काय करणार. कॉस्ट पुल अपॉन कॉस्ट ड्रायव्हर. बजेटेड ओव्हरहेड्स दिलेले आहेत 11,60,000 डिवायडेड बाय कॉस्ट ड्रायव्हर्स म्हणजे बजेटेड व्हॉल्यूम सेल 2200. सो अशा पद्धतीने आपण सगळ्यांचे पहिले कॉस्ट जे आहेत कॉस्ट रेट ते काढून घेणार आहोत. ओके. मी आता जरा स्टॉप करतोय, तुम्ही PDF समोर ओपन ठेवून करून घ्या. ओके. सो सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, एक मिनिट. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं म्हटलं आधी कॉस्ट ड्रायव्हर काढून घ्यायचं. त्याच्यामुळे आपण फर्स्ट वन म्हणूया सोल्युशन. सोल्युशन मध्ये फर्स्ट वन कॉस्ट ड्रायव्हर रेट्स. फर्स्ट वन कॉस्ट ड्रायव्हर रेट. आता फर्स्ट कोणता आहे सांगा मला. फर्स्ट काय आहे, ए काय लागलेलं, मटेरियल प्रोक्युरमेंट. मटेरियल प्रोक्युरमेंट. प्रोक्युरमेंट म्हणजे काय, खरेदी करणं. मटेरियल किती खरेदी केलंय. मटेरियल प्रोक्युरमेंट इज इक्वल टू, फॉर्म्युला काय याचा, मटेरियल प्रोक्युरमेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑर्डर्स. म्हणजे तुमचं 11,60,000 डिवायडेड बाय 2,200. 2,200. 2,200. So it is equal to rupees. So 2,200. Sorry, 2,200. Sorry. 200 rupees
527.27. 527.27 त्याच्यामुळे आपण फक्त 527 घेऊया. Is 527. Then B. B काय Material material handling. Okay, good. Material handling is equal to material handling is equal to 5 lakh divided by 1,360. 5 lakh divided by 1360. किती येतं रुपीज किती येतं 367.64 म्हणजे 368. 368 घेऊयात आपण. Then third C. C काय आहे Setups. 6 मेंटेनन्स येईल ना इथे वरती बघायचे नुसार कॉस्ट बुक नुसार बघा मेंटेनन्स मेंटेनन्स इज इक्वल टू किती आहे 19,40,000. 40,000 90,40,000 divided Sir, by 19 lakh. 90 lakh 40,000 divided by 16,800 it is equal to किती येतं 115.47. 115.46 मग 150 is given is 150 okay then याचा रफ करतोय तुमच्याकडे केव्हा नोट डाऊन करत then ABC झालं then D D D काय सेटअप is equal to setup is equal to 8,30,000 divided by 1040 so it is equal to किती आलं सेटअप 798. 798 then ABCD झालं then E काय येतं क्वालिटी कंट्रोल is equal to quality control is equal to 3,52,000 divided by 1,800 किती येतात सर
सो 195.55 येतं. त्यांनी 195 घेतले, पण खरं म्हणाल तर 196 घ्यायला पाहिजे. 196 घ्यावं लागणार. 95 आहे ना पुढे. हो बरोबर, 50च्या पुढे आहे. 196 येणार. आम्ही हा 195.55 येतं ना पुढे. 195.55 बरोबर. मग 6 नाही येणार ते. जर कसं काय सर? जर तिथे 195.65 असतं किंवा 195.56 जरी असतं तरी 6 घेता आला असतं आपल्याला. अच्छा. समजलं? हो. त्याच्यामुळे ओके ओके. 195.6 नाही येणार. कसं असतं बघा, 195.555 आहे. सो 5 च्या जर वरची अमाऊंट असेल 6 असेल तर इथे 6 होईल. इथे 6 असेल तर इथे 6 होईल. मग इथे 5 असल्यामुळे इथे 6 होणार नाही. बरोबर. म्हणून ती 195 येणार आहे. देन नेक्स्ट लास्ट वन मशिनरी. Machinery is equal to 14,40,000 divided by 48,000. 48,000 is equal to इथे येतं 30 येते. 30. 30. हे झालं आपलं कॉस्ट ड्रायव्हर रेट पर युनिट. ओके, आता हे रफ करूया. आता आपल्याला काय काढावं लागणार आहे, ओव्हरहेड कॉस्ट काढायला लागणार आहे आपल्याला. काय काढायचंय, ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स फाइंड आउट कसे करणार आहोत आपण, तर आपल्या इथं युजेस ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, बरोबर आहे. मटेरियल ऑर्डर म्हणजे काय, तर 52 मटेरियल ऑर्डर केलेली आहे. आता ऑर्डर केलेल्या मटेरियलला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार सांगा मला. सर परत सांगा. आता इथे ऍक्टिव्हिटीज मध्ये दिले त्यांनी मटेरियल ऑर्डर 52 ओव्हरहेड्स मध्ये. मग जर 52 मटेरियल ऑर्डर केले तर त्याचं जो कॉस्ट काढायचे असेल तर तुम्ही त्याला मल्टिप्लाय कशाने करणार. ते बजेटेड ओव्हरहेड्स मध्ये पहिलं आहे ना मटेरियल प्रोक्युरमेंट आणि मटेरियल प्रोक्युरमेंट म्हणजे मध्ये मटेरियल खरेदी करणं. मटेरियल ऑर्डर म्हणजे जे ऑर्डर तुम्ही परचेस जे ऑर्डर केलेले आहेत तेवढंच तुम्ही खरेदी करणार आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे मटेरियल प्रोक्युरमेंटची जी तुमची पर युनिटची कॉस्ट आलेली आहे 527, त्याने तुम्हाला मटेरियल ऑर्डरला मल्टिप्लाय करायला लागेल. बरोबर. म्हणून मग आपला फर्स्ट काय मटेरियल ओव्हर कॅल्क्युलेशन ऑफ ओव्हरहेड्स. Calculation of overheads. First one, material orders. Material orders is equal to किती दिलेले 52 आहेत ना, 52 into किती येईल 52 527. किती येते आम्ही 52 into 527 सर. 527. 527. सो किती आन्सर बघा. 27,404. 27,404. ओके, देन सेकंड काय आहे दिलेलं, मटेरियल मूवमेंट आहे ना. मटेरियल मूवमेंट
मटेरियल मुवमेंट म्हणजे काय, तर मटेरियल हँडलिंग. मी मटेरियल मूव्ह करणार म्हणजे काय, ते मटेरियल हँडल करणार. ओके. हा सर. मग जो मटेरियल हँडलिंगचा जो रेट आलेला आहे त्याने तुम्ही मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला मटेरियल मुवमेंटला. 36 into 368. 368. सर आन्सर आहे 13,248. 13,240. Okay. Then third one, setup. सेटअप पर युनिट काढलेला आहे पण 790. सर यांचे सेटअप्स किती दिलेले आहेत, 50 सेटअप्स दिलेले आहेत. 50 into 798. किती आलं, 39,900. 39,900. Then fourth one, Maintenance hours. मेंटेनन्स किती दिलेले आहे, 1380. 1380 into 115. 115. 150. So आन्सर आहे ते 1,58,700. 1,58,700. Then next, quality control. क्वालिटी कंट्रोल किती दिलेला आहे, 56. रेट काय त्याचं नाव, 195. 195. 56 into 195. 10,920. 10,920. 10,920. Okay. Then 56 machinery. 61 machinery. Machinery किती दिले आहे, 3,600 into 30. 30. वन लॅक 8,000 बरोबर आहे. 1,08,000. 1,08,000. टोटल ओव्हरहेड्स किती होतं बघा, टोटल करून घ्या ओव्हरहेडची. 27,404 प्लस 13,248 प्लस 39,900 plus 1,58,700 plus 10,920 plus 1,08,000 किती येते बघा,
किती येते 3,58,172. 3,58,172. 3,58,172 ही झाली टोटल तुमची ओव्हरहेड्स कॉस्ट. झाले इथपर्यंत सगळ्यांचं? Yes, sir. ओके. आता आपण काय करूया, आता एक फॉर्मॅट बनवायचा आपल्याला. कम्प्युटेशन ऑफ कॉस्ट. Computation of cost of the batch. Cost of the batch. Computation of cost of the batch. rupees. First one is the direct material. डायरेक्ट मटेरियलची अमाउंट तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे बघा. डायरेक्ट किती दिलेली आहे बघा? 2,60,000. किती दिलेली आहे? 2,60,000. 2,60,000. 2,60,000. डायरेक्ट लेबर direct labor 4,90,000. 4,90,000. देन येतं तुमचं प्राइम कॉस्ट. याची टोटल जे आहे त्याला आपण म्हणतो प्राइम कॉस्ट. किती येते प्राइम कॉस्ट टोटल करायची? 7,50,000. 7,50,000. Prime cost 7,50,000. Then add overheads. Overheads किती फाइंड आउट केले आपण? 3,58,172. Overheads as per ABC. As per ABC. Activity based cost. किती आले? 3,58,172. 3,58,172. म्हणजे तुमची फायनल येईल त्याला आपण म्हणणार आहोत टोटल. टोटल किती आली? 11,08,172. 11,08,172. संपला आपला प्रॉब्लेम इथे. हा प्रॉब्लेम आपला एवढाच. आता त्यांनी काय काय फाइंड आउट करायला सांगितलं होतं? कॉस्ट ड्रायव्हर रेट्स. काय कॅल्क्युलेट सगळं करायला सांगितलं होतं? कॉस्ट ड्रायव्हर रेट्स ते आपण कॅल्क्युलेट केले सगळे हे. आणि सेकंड काय सांगितलं? कॉस्ट ऑफ बॅच ऑफ कंपोनेंट्स. सो कम्प्युटेशन ऑफ कॉस्ट ऑफ द बॅच ते आपण फाइंड आउट केलं. म्हणजे आपले दोन्ही रिक्वायरमेंट आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला ह्याचा मी पर्टिक्युलर फॉर्मॅट का देत नाहीये किंवा प्रत्येक प्रॉब्लेमचा, तर ह्या प्रॉब्लेममध्येच हा तुमचा जो आहे कॉस्टिंग ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, याच्यामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम डिफरंट आहे.
सो तुम्हाला सेम प्रॉब्लेम बघायला नाही मिळणार. हा ठीक आहे, मेथड थोड्याशा सेम आहे, तो प्रॉब्लेम प्रत्येक डिफरंट आहे. त्याच्यामुळे इथे एक पर्टिक्युलर फॉर्मॅट काही ठरलेला नाहीये, म्हणून मी तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम घेतो याच्यामधला. आलं लक्षात अमेय? हो सर. सो त्या पद्धतीने मग तुम्ही मी दिलेल्या सगळ्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा, त्याच्यापैकीच कुठला तरी किंवा त्याच टाईपमध्ये एखादा तुम्हाला प्रॉब्लेम एक्झामला पडेल. तुमची कदाचित युनिट टेस्ट या मंथच्या एंडिंगला किंवा मार्चच्या स्टार्टिंगला होऊ शकते. त्याच्यावर आपल्या 2 युनिटवरती ती होईल एक्झाम. समजलं? बाकी कोणाला काही डाऊट्स? सर याच क्वेश्चन मध्ये एक डाऊट आहे. हा बोल ना. सर ते पूर्ण टेबल दिलंय ना, त्याच्या खाली त्यांनी ते सेंटेन्स दिलंय बघा. द कंपनी हॅज प्रोड्युस्ड अ बॅच ऑफ 5200 कॉम्पोनेंट्स. हा, त्या 5200 चा आपण कुठेच यूज नाही केला, म्हणजे ते कुठेतरी आलंय असं नाही वाटत. आता एक आहे बघ, मागच्या पण एक असा प्रॉब्लेम झालेला होता की ज्याच्यामध्ये त्या लोकांनी तुम्हाला म्हणजे हे असे अमाऊंट दिलेले आहेत 5200 कंपोनंट्स किंवा काही. सो आपल्या प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक वेळेस त्याचा यूज होईल असं नाहीये, कदाचित त्या तुम्हाला फसवण्यासाठी सुद्धा दिलेलं असं. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, द कंपनी हॅज प्रोड्यूस बॅच ऑफ 5200 कंपोनंट्स इन मटेरियल कॉस्ट वॉज इट्स मटेरियल कॉस्ट, म्हणजे जे 5200 कंपोनंट्स यूज हे केले, प्रोड्यूस केले, त्याच्यासाठी मटेरियल कॉस्ट 2,60,000 यूज केले, लेबर 4,90,000 यूज केले. पण आपण जो आता प्रॉब्लेम सॉल्व्ह केला याच्यामध्ये आपल्याला त्या 5200 ची गरजच नाही लागली कुठे. समजलं? मग त्याची गरज नव्हती, त्यांनी दिलेलं होतं ना, आपल्याला गरज नव्हती. आता तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण उद्या तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याच्या नंतर कदाचित जसं तुझ्या मनात डाऊट आला, सेम तसं आहे ना बघा की हे आपण कुठे युजच केलं नाही, मग कदाचित तुम्ही बरोबर आलेला प्रॉब्लेम चुकवण्याचे चान्सेस जास्त असतात. आलं लक्षात आम्ही? हो आलं सर. सो तुम्हाला प्रत्येक वेळेस दिलेल्या सगळ्याच गोष्टी यूज करायच्या तसं काही नाहीये. त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला की प्रत्येक प्रॉब्लेम डिफरंट आहे. याच्या आधीचा प्रॉब्लेम तू घेतलास त्याच्यामध्ये आपल्याला बॅचची गरज लागत होती, बरोबर. प्रोड्यूस केले. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये त्याची गरज नव्हती काय, कारण जे तुला कॅल्क्युलेट करायचं ते कॉस्ट ड्रायव्हन रेट्स, तो कॉस्ट ड्रायव्हन रेटसाठी तर तुला त्याची गरज नव्हती काहीच, बॅचची आपल्याला गरज नव्हती. दुसरं आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं होतं, कॉस्ट बॅच ऑफ कंपोनेंट्स. सो कॉस्ट बॅच ऑफ कंपोनेंटचा जो फॉर्मॅट आता मी तुम्हाला दाखवला ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या बॅचची काहीच गरज नव्हती. पण तेच मागच्या क्वेश्चन प्रमाणे त्यांनी आपल्याला हे जर विचारलं असतं, काय म्हणतोय, हा पर्टिक्युलर फॅक्टरी कॉस्ट इच प्रोडक्ट अंडर ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, तर मग आपल्याला ते यूज करणं गरजेचं होतं. सो तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्याचा यूज करावा लागणार आहे. आलं लक्षात अमेय? हो आलं सर. अजून काही डाऊट्स कोणाचे? ओके, सो आपण जे घेतलेले प्रॉब्लेम सगळ्यांची प्रॅक्टिस करा, प्रत्येक प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा, त्याच टाईपच्या प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्झाम्सला पडतील. ओके, सो आता आपण मीटिंग एंड करूयात.